मी खानदेशची मनीषा. आज आपण बनवणार आहोत गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ आणि थोडासा रवा मिक्स करून धिरडे. तर बघूया आपण. आता प्रथम घेऊया 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर ही एक त्याच्यापेक्षा थोडी छोटी वाटी आहे, तेवढं सपाट वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. ही एक छोटीशी वाटी भरून रवा घेतलेला आहे. त्याच्यात आता आपण टाकणार आहोत ओवा. थोड्याशा हातावर चोळून घ्यायच्या. ओवा पावडर थोडीशी, जिरा पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, आणि हळद. आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया. थोडं थोडं लागत पाणी घालून मिक्स करायचं. गव्हाचं पीठ चिकट असतं ना. अशा गठोळ्या पडल्या नाही पाहिजे. त्याला गठोळ्या पडू नाही द्यायच्या. असं छान एकजीव मस्त मिक्स करायचं. एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही करायचं. ते आपल्याला पसरवता येईल असं डोश्याच्या पिठाप्रमाणे करायचं. हो का, झालंय आपलं पीठ भिजवून तयार. आता याला 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवून देऊया, म्हणजे रवा छान फुलून जाईल. मैत्रिणींनो, आता आपलं 10 मिनिटं झालेले आहेत आणि तवा आपण तापायला ठेवलेला आहे. तर बघूया आता आपण एक छोटंसं पहिले लावून बघूया तवा कसा तापलाय ते बघण्यासाठी. कधी पण पहिले एक छोटंसं लावून बघायचं, नाही तर मग ते तवा व्यवस्थित तापलेला नसला ना तर खाली चिटकून जातं आणि तुकडे पडतात. याच्यासाठी तुम्ही कांदा किंवा बटाटा पण वापरू शकतात तेल लावून असं फिरवण्यासाठी. बघा, आता मी अगदी छोटंसं लावलेलं आहे. हे बघा, त्याच्यापेक्षा लगेच कडा पण सुटल्या, म्हणजे आपला तवा छान तापलेला आहे. उलटवताना अर्ध हे होऊन गेलं माझ्याकडून. निघालं. हे बघा कसं छान होतंय. बघा मस्त झालं ना, किती छान ब्राऊन झालेलं आहे. दुसरी बाजू पण छान शिजवून घेऊ आपण. हे बघा, दुसऱ्या बाजूने पण छान झालेलं आहे. आपलं पहिलं सुद्धा मुडलं नाही. बघा, तवा छान चापला ना खूप छान होतात. मग एक काढून घेऊ आपण, तर परत दुसरं लावूया.
अस्त्र पण लावले मी छान. थोडंसं तेल सोडून घेऊया. हे लहान मुलांसाठी पण खूप छान असतात बरं का खायला, आणि पटकन खातात. हे बघा कसं कडा लगेच सुटतात आणि छान होतात. आता तवा जास्त छान तापलाय ना, ते बघा किती गोल्डन ब्राऊन झालेले एकदम. अशा प्रकारे सर्व तयार करून घ्यायचे आणि शक्यतोवर गरम गरमच खायचे हे. बघा किती छान आलेला आहे गोल्डन येल्लो कलर. बघा थोडं पण कच्चं नाहीये कुठेच, काय नाही. हे मधल्या वेळेमध्ये आधीमध्ये मुलांना भूक लागली हे चालू चालू आणि अगदी पटकन होणारा नाश्ता आहे. अशा प्रकारे सर्व तयार करून घ्यायचे.